बातमी बच्चू कडू यांनी माझ्या भावाच्या खुनाचा कट रचला याबाबत माझ्याकडे संदर्भातले ऑडिओ रेकॉर्डिंग्स आहेत असा खळबळजनक दावा भाजपचे आमदार प्रवीण तायडेंनी केलाय। बच्चू कडूंना पराभव जिव्हारी लागला म्हणून ते माझ्या आणि माझ्या भावाविरोधात षडयंत्र रचतायत असाही आरोप त्यांनी केलाय। कडूंनी रचलेल्या षडयंत्राबाबत पोलिसांनी तपास करावा अशी मागणीही तायडेंनी केली। दरम्यान कट रचणं हा आमचा धंदा नाही, आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, कोणाचा जीव घेणारे लोक नाहीत असा पलटवार बच्चू कडूंनी केलाय। तर माझ्या बदनामीचा हा कट असल्याचंही ते म्हणाले। भाग म्हणून ज्या काही गोष्टी करण्यात येते माझ्या व्यतिरिक्त, तर ते माझ्या भावाला अभिजित तायडे चुलत भाऊ आहे माझा, त्याला मारून टाकायचं, ट्रक खाली चिरडून घ्यायचं आणि तुम्हाला काही दिवसात किंवा काही तासानंतर काही रेकॉर्डिंग येणारच आहे। तर त्यामध्ये सगळं नमूद आहे की त्यांनी बोललेले आहेत ते की 2-4-5 लाख रुपये देऊन आपण मारून टाकू, एकदा खलास होऊन जाते, मग झंझट राहत नाही, अशा प्रकारचं त्यांनी परतवाड्यात सुद्धा काही लोकांकडून माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला, त्याचा सुद्धा उल्लेख आहे। आज मला आता समजलं का मी काही कोणाच्या तरी हत्या करण्याचा कट रचलाय। वास्तविक अशा पद्धतीचं आपण गेलं आयुष्य आमचं संपलं, असं काही कुठं आपण करत नाही आहे, परंतु आमचाच कसा कट रचला असं त्याच्यातून सिद्ध होते का बच्चू कडूला बदनाम कसं करता येईल, त्याला अटक कसं करता येईल। आम्ही जे 1.5 लाखासाठी आंदोलन करणार होतो रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी, त्याच्यासाठी कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणे का तुमचा नेता असता आम्ही अंदर टाकू शकतो, तुमचा काय केव्हा आहे, अशा पद्धतीचा हा कट आहे। तो म्हणतात का आमच्यासाठी कट केला, मला असं वाटतं हा व्यवस्थित आमच्यासाठी हा केलेला कट आहे। दरम्यान बच्चू कडूंची कथित ऑडिओ रेकॉर्डिंग आता व्हायरल झालंय। या ऑडिओ क्लिप प्रकरणी चांदूर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या ऑडिओ क्लिपची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाही। पण त्याला थो आहे का नाही, आता तुझा किडा कोण आहे, कायद्यापेक्षा हिंमत पण करून आलं, हे डोंगर फुटते गेला वर 1-2 लाख रुपये 3-4 लाख रुपये सांगतो दुसरी गँग ऍक्सिडेंट म्हणून टाकून कुठं पाहिलं तर तिची पता नाही मला माहिती ऍक्सिडेंट मध्ये ना ऍक्सिडेंट ती आपली गँग आहे भाऊ, आपली गँग आहे ऍक्सिडेंट कुठं यवतमाळचं। ते सांग आता काय कर, उलट काय कर, याला काही उडवायचं आहे, व्यवस्थित प्लॅनिंग करायचं, तुझं टोनिंग आंध्रासह सुरू होईल। मी आता जिल्हा परिषद निवडणूक झाल्या तर आम्ही तुमच्याकडे येतो, बरोबर आहे, तसं प्लॅनिंग करायचं, याला उडवायचं काही म्हणजे लोक नाही येणार, मग आपला हा जे आहेच महिन्यात काय लागते ना, छत्रपती सारखं वागायला ना आपल्याला, आपण छत्रपतीचा गेम करायचा आहे व्यवस्थित, ते नाही की प्रवेश येतो सोबत ह्या असला माझी पेटीस आहे, बरोबर 15 दिवसात गेम लावायचं, उडवायचंच आहे, त्याशिवाय हे तालाव नाही काय तिकडे त्याला हे गेला तर तुला संबंध तुटून जाते, सिलेंडर झालाय प्रॉब्लेम 15 दिवसात। मला सांगा तुम्ही, मी परत येतो, आपलं नाव वगैरे काहीच येत नाही, ऍक्सिडेंट काय ते नाही, ऍक्सिडेंट ट्रकच आहे त्याची भाऊ, त्याचे टिप्परच आहे, हो ते रेतीवाले आहे, ते स्पेशल लागतात माग, बस 1-2 लाख रुपये देऊन दिले आपण। फोनवरून कोणाशी बोलू नका, सगळ्या गोष्टी भेटून कर लागते ते तू भेटू नको, हा आग्रह करत असता, हा पण त्याच्याशी कॉन्टॅक्ट करणार नाही, मी बरोबर माझ्या मित्राच्या मार्फत करतो ना। हे दुसरा एक तिसरा मोबाईल घ्या, असं बसून फोटो काढा, कुठे काढून हे निघाला नाही कधी फोटो मध्ये, त्या पोट्याचे चेहरे काय असेल ते नाही का, तिथं बॅनर असेल ना, बॅनरवर फोटो असेल ना, नाही त्यांना एकदा ते उडालं का नाही मग असे तोडून जाते तू काय करत आल्या माणसाचा एक प्रवेश बीजेपी मध्ये कोणाला सांगू दे चांगलं पुरं फ्रॅक्चर फ्रॅक्चर नाही मग काय पुरं काम दाखवावं लागते, अर्धा पाय ठेवायचं अंगावर बसाले, मग तो अजून भारी पडत।
काय होतं ते त्याला घरच्या लक्ष्मीचा एक रिपोर्ट देऊन द्यावी किंवा वाईट नजरेनं पूर्ण माग कवा तो मग ऐकलं चालली आहे नाही तर त्या आगळ्याला उडवतो हा असा एक रिपोर्ट देऊन दे सेफ राहत होत काही झालंय पुढं मागं काही ना बाबा माझ्या पत्नीवर वाईट नजर ठेवली